1.3 ला सुरुवात करतोय आपण. मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड, मॅथ्स मधला पार्ट सेकंड मधला 1.3 प्रॅक्टिस सेट 1.3 प्रॅक्टिस सेट 1.3 एक्झाम्पल नंबर 5. सर्वांनी लिहिलं का पटपट वहीमध्ये? सर्वांनी लिहिला? फिगर पण काढा पटपट त्याची. पटपट पटपट फिगर काढली का? प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन फर्स्ट. टू ट्रायंगल सिमिलर कधी होतात त्याच्यासाठी 4 टेस्ट आहेत बघा. पहिली टेस्ट कुठली? ए ए ए. जर दोन्ही ट्रायंगलचे तिन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असतील, दोन्ही त्रिकोणाचे तिन्ही कोन जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण को 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 कसोटीनुसार काय होतात? समोर. Two triangles, 3 angles are congruent, then two triangles are similar by a test. A test. काय सांगता? दुसरी टेस्ट कुठली आहे? दोन जर अँगल कॉन्ग्रुएंट असले, टू ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी त्या दोन ट्रायंगल मध्ये जरी टू अँगल कॉन्ग्रुएंट असले तरी सुद्धा बाय ए टेस्ट. जर त्रिकोणामध्ये दोन कोनांच्या जोड्या जरी एकरूप असल्या तरी को कसोटीनुसार ते दोन त्रिकोण काय होतात? समरूप होतात. इयत्ता 9 ला पाहिलेलं आहे. 8वी ला पण मला ते टेस्ट आपण पाहिलेले आहे. 8वी 9वी हे 2 वर्ष आपण पाहिलेले आहे. इथे पण पाहणारच आहे आपण, तर हे लक्षात ठेवा. तिसरी टेस्ट आहे बघा त्याची SAS. कुठली टेस्ट आहे? SAS म्हणजे काय? बाजू कोण बाजू, बा ओ बा. टू ट्रायंगलच्या टू साइड्स चा रेशिओ इक्वल आणि प्रोपोर्शनल आणि इन्क्लूड अँगल कॉन्ग्रुएंट असेल तर इट्स कॉल्ड SAS टेस्ट ऑफ टू ट्रायंगल. काय सांगता? टू ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होण्यासाठी, सिमिलर होण्यासाठी SAS एक टेस्ट आहे बघा. दोन साइड प्रोपोर्शनल मध्ये लागतात आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल. फॉर एक्झाम्पल ह्या दोन साइड आपण आता पाहणार आहे. एक्झाम्पल ज्यावेळेस आपण सोडू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल अजून, त्यावेळेस तुम्हाला मी पुन्हा समजून सांगेल. आता थोडक्यात सांगतोय मी समजून. तिसरी एक टेस्ट आहे बघा SAS. जर टू ट्रायंगलच्या तिन्ही साइड प्रोपोर्शनल असतील, तिन्ही साइडचा रेशिओ, करस्पॉन्डिंग साइडचा रेशिओ जर इक्वल आला, प्रोपोर्शनल मध्ये आला, इक्वल, तरी सुद्धा ते टू ट्रायंगल सिमिलर असतात बाय S टेस्ट नुसार. जर दोन त्रिकोणांच्या तिन्ही बाजू प्रमाणात असतील, संगत बाजू, तर ते दोन त्रिकोण बा कसोटीनुसार समरूप असतात. मग आता आपण पहिल्या एक्झाम्पलची पहिली फिगर काढली बघा. मी पहिल्या एक्झाम्पलची पहिली फिगर काढलेली तुम्ही सुद्धा. आपल्याला इथे प्रश्न काय विचारला तुम्ही नीट वाचा. सर्वांनी प्रश्न व्यवस्थित वाचा. इन फिगर अँगल ABC is equal 75, angle EDC is equal 75. State which two triangles are similar and by which test also write the similarity of these two triangles by a proper one to one corresponding
की हे टू ट्रायंगल सिमिलर आहेत का आणि असल्यास कुठल्या टेस्टनुसार. पण टू ट्रायंगलची नाव कोण सांगते? नाव घेता आलं पाहिजे ट्रायंगलची. पहिला काय सांगणार? ट्रायंगल एबीसी. मोठा ट्रायंगल घेतला आपण इन ट्रायंगल एबीसी. दुसरा ट्रायंगलचं नाव कोण सांगताय? तुम्ही नवीनला सांगितलं होतं मी टू ट्रायंगल सिमिलर दाखवताना त्याचे करस्पॉन्डन्सी जे पॉइंट असतात ती करस्पॉन्डन्सी परफेक्ट घेता आली पाहिजे. त्यांचे संगत कोण जे आपण एकूण दाखवणार आहे ते बरोबर त्या समजा अँगल बी चा कॉन्ग्रुएंट अँगल कुठला असेल बघा. जर अँगल बी आपण 2 नंबरला घेतला तर डी त्याचा करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट अँगल सुद्धा 2 नंबरला सोबत एक्सपांड आला पाहिजे. कोण सांगते सेकंड ट्रायंगलचं नाव? येईल का सांगता कुणाला? पहिल्या ट्रायंगलचं नाव मी सांगितलं ट्रायंगल एबीसी. कोण बोलतंय? विश्वनाथ छोटे. हा सांगली वाला का? हा बोल. बरोबर आहे. अँड ट्रायंगल करेक्ट, बरोबर आहे. छान, व्हेरी गुड. बघा सांगलीचा विद्यार्थी त्यांनी बरोबर सांगितलं ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल ईडीसी. बघा दोन ट्रायंगलचे नाव तुम्हाला घेता आले पाहिजे बरोबर. व्हेरी गुड. नवीला झालेला हा टॉपिक. काही मनापासून लक्ष दिलं असेल त्यांना कळलं असेल. बघा ट्रायंगलचं नाव सांगा. पहिल्या ट्रायंगलचं नाव पुन्हा एकदा इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल. दुसरा घेतला छोटा घेणार आहे आपण. अँगल बी चं मेजरमेंट 75 डिग्री दिलेलं आहे आणि अँगल डी चे मेजर सुद्धा 75 दिलेलं आहे. अँगल बी आणि अँगल डी, कोन बी आणि कोन डी दोन्ही कोणाची माप 75 दिलेली. म्हणजे बी आपण मध्ये घेतला का नाही, म्हणजे डी बिंदू मध्ये पाहिजे. सी आणि सी दोन्ही ट्रायंगल मध्ये हा अँगल सी आलेला आहे का कोपरा सी, त्यामुळे तो कॉमन अँगल होणार आहे. बरोबर आहे. तो 3 नंबरला का इथं, तो पण पॉइंट 3 नंबरला येणार. मग राहिला कुठे या छोट्या ट्रायंगलचा पहिला पॉइंट सी, तो पहिला घ्यायचा. म्हणजे ट्रायंगलचं नाव काय येणार? ई डी सी. सांगा टू ट्रायंगल्स नेम. इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल ईडीसी. ईडीसी लक्षात आलं? आता याच्यामध्ये आपल्याला एक 70/75 ट्रायंगल आहे. तो तर आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता येणार आहे. आपल्याला टू अँगल जरी आपण टू अँगलच्या जोड्या जरी आपण कॉन्ग्रुएंट दाखवल्या तरी टू ट्रायंगल आपल्याला सिमिलर होणार आहे बाय ए टेस्ट नुसार. सांगा पहिली अँगलची जोडी कुठली? अँगल बी. पूर्ण वाक्यात त्या कोणाचं नाव? मराठी मीडियम अँगल म्हणजे कोण? मराठी मीडियम वाले अँगल एबीसी कॉन्ग्रुएंट अँगल एडीसी each of 75 डिग्री प्रत्येकी 75 अंश. कारण काय लिहायचं कंसात? प्रत्येकी 75 अंश. काय सांगायचं? प्रत्येकी 75 अंश. दुसरा सांगा सी पॉइंट मध्ये घ्यायचं ना. मग कसं होणार? अँगल एसीबी अँगल एसीबी अँगल एसीबी अँगल एसीबी. तर सी पॉइंट मध्ये घ्यायचं ना. अँगल एसीबी कॉन्ग्रुएंट अँगल कुठला ना? ईसीबी कॉमन अँगल सामायिक कोन. कंसात काय करायचं मराठी मीडियम मध्ये? सामायिक कोन. सेम मध्ये कॉमन अँगल. देअरफॉर हे टू ट्रायंगल काय झाले मग? सिमिलर. सांगा कुठले टू ट्रायंगल सिमिलर? ट्रायंगल बीसी. सिमिलर तर साइड मध्ये सांगा सिमिलर, नॉट कॉन्ग्रुएंट, फक्त सिमिलर. सिमिलर ट्रायंगल ईडीसी. कुठली टेस्ट?
काय शंका? पहिले एक्झाम्पल समजलं नसेल तर परत विचारा. अगोदर लिहून घ्या सर्वांनी पहिले एक्झाम्पल, नंतर दुसरे एक्झाम्पल तुम्ही लिहा. मी तुम्हाला दिलेले सर्वांना प्रश्न बनवलेला असेल. एक्झाम्पल नंबर 2 लिहिलं सर्वांनी. फिगर काढली आहे सर्वांनी. पहिल्या ट्रायंगलचं नाव काय आहे? त्रिकोणाचं नाव पहिल्या PQR आहे ना. PQ ची साइड किती आहे आपल्याला? 6, QR 8 आणि PR 10 दिलेले मला वाटतंय. नंतर दुसरा एक छोटा ट्रायंगल दिलेला आहे बघा. LMN LMN आणि सगळ्यांनी फिगर त्याची लेंथ आपल्याला साइडची लेंथ काय दिली? 3, 4 आणि 5. आणि आपल्याला विचारलंय are the triangles in following figure similar? हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का असं आपल्याला विचारलंय. पाहते मी बाळांनो, या ठिकाणी तो ट्रायंगल सिमिलर आहे किंवा नाही ते सांगताना, दोन त्रिकोण समोर आहेत किंवा नाही ते सांगत असताना सुरुवातीला त्या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला अँगल कॉर्नर दिलेत का? अँगल कॉर्नर आहेत का? अँगल म्हणजे कोपरे, कोण दिलेत का आपल्याला? एकही कॉर्नर दिलेला नाहीये. त्यामुळे त्या ए टेस्ट आणि ए सुद्धा होणार नाही. मग आपल्याला साइडचे लेंथ दिलेत का नाही? मग साइड वाली टेस्ट कुठली आहे? यस बा कसोटी नुसार. ओके नाही? मग ह्या तिन्ही साइड प्रोपोर्शनल आहेत का? तिन्ही साइडचे रेशिओ इक्वल येतात का आपल्याला ते पाहिजे. रेशिओ म्हणजे गुणोत्तर, मराठी त्याला गुणोत्तर म्हणतात. तिन्ही बाजूंची गुणोत्तर करस्पॉन्डिंग साइड्स, संगत बाजूंची गुणोत्तरे जर इक्वल आली तर म्हणायचं बाय यस टेस्ट नुसार टू ट्रायंगल काय आहे? सिमिलर. मग सुरुवातीला ट्रायंगलची नावं द्या. सांगा बरं. एन ट्रायंगल PQR and ट्रायंगल कुठला? LMN. मराठी मीडियम वाले सांगा. त्रिकोण PQR आणि त्रिकोण LMN मध्यलेच इंच्या जागेला मध्ये. लक्षात ठेवा, श्रावणी कुमार मला हे सांगायचं राहिलं होतं. तुम्हाला सुरुवात कळली ना? त्रिकोण PQR आणि त्रिकोण LMN मध्ये. मराठीतून पण कळतं सगळ्यांना. आता ह्या दोन त्रिकोणांमध्ये त्यांच्या संगत बाजूची गुणोत्तर इक्वल येतात का आपल्याला पाहायचंय. सांगा पहिली संगत बाजू, ह्या PQ ची संगत बाजू कुठली? PQ ची करस्पॉन्डिंग साइड. त्रिसंगत ट्रायंगलच्या तुम्हाला टू सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड माहिती आहेत का? कोण सांगतंय? मुरुमकर सांग. अर्पिता. PQ ची करस्पॉन्डिंग साइड काय सांगताय? PQ ची करस्पॉन्डिंग साइड राहू द्या, नका सांगू. नाही येत सांगतो तुम्हाला, नका सांगू. ज्याला येतं ते फास्ट सांगायचं होतं लगेच. आता परत जर मी सांगतो नका सांगू आता कोणीच. बघा PQ ची करस्पॉन्डिंग साइड कुठली रे? हे लिहा. येते बरं जणांना टाका लागले मेसेज आता पटपट. बघा PQ ची करस्पॉन्डिंग साइड कुठली? LM. QR ची MN आणि PR ची LN. येता नवीला प्रश्न होता बघा. आठवतंय का प्रश्न? राइट द टू करस्पॉन्डिंग साइड्स आणि कॉन्ग्रुएंट एंगल्स. करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट एंगल्स. तो सांगा साइड प्रोपोर्शनल. PQ ची करस्पॉन्डिंग साइड कुठली? LM. QR ची MN आणि PR ची LN. सांगा पहिली साइड कशी लिहायची आता? त्याचा रेशो पाहिजे ना आपल्याला इक्वल येते का माहिती? PQ अपॉन LM. सांगा PQ ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? पुढची साइड लिहायची तर लगेच त्यात आपल्याला किंमत टाकून पाहायचंय की तिन्ही साइड आपल्याला इक्वल येतात का, प्रोपोर्शनल येतात का तिन्ही पण. तिन्हीचा रेशो इक्वल येते का ते आपल्याला पाहायचंय. सांगा PQ ची व्हॅल्यू 6, LM
3 दिलेले आहे. तुम्हाला भाग लावता येईल. 3 च्या टेबल मध्ये 6 आहेत का नाही? 3 दुनी 6, 3 2 जा 6, 3 1 3, 3 दुनी 6 म्हणजे 2 छेद त्याला आकडा नंबर 1 2 आपण 1 आला ना. दुसरी साइड सांगा आता Q R upon M N. त्याला Q ची व्हॅल्यू 1 M N 4 4 दुनी 8 आहे ना. 4 2 जा 8 त्याला नंबर 2. तीसरी साइड सांगा P R upon L N. तीसरी पण साइड दिली ना आपल्याला 10 अपॉन इथं पण काय येणार आहे आज तुम्ही जा ना कसे येते कळते तुम्हाला 4 1 4 4 2 8 5 1 5 5 2 10 5 1 5 5 2 10 त्याला नंबर 3. from 1 2 and 3 from 1 2 and 3 मराठी मध्ये 1 2 आणि 3 वरून तिन्ही रेशो इक्वल आले म्हणजे 2 upon 1 2 upon 1 म्हणजे ह्या तिन्ही साइड कशा आल्या प्रोपोर्शनल मध्ये आल्या. सांगा कुठल्या तिन्ही साइड P Q upon L M is equal Q R upon M N is equal P R upon L N. Therefore triangle PQR similar triangle NMN test बाबा कसोटीनुसार by yes टेस्ट मराठी मीडियम मध्ये बा कसोटी नुसार. सोडा पटपट लवकर. त्यानंतर तिसरा एक्झाम्पल लिहून घ्यायचे पटपट. पुन्हा एकदा सूचना नीट ऐका. चालू टाकून नाही सूचना नीट ऐका. ऑनलाइन लेक्चरचं आपलं हे माझ्या माहितीनुसार माझं हे पहिलंच वर्ष आहे. आजपर्यंत आपल्याला कधी अशी वेळ आलेली नाही ऑनलाइन लेक्चर घेण्याची. माझा विचार आहे की ऑनलाइन लेक्चरची ही प्रोसिजर जी आहे ती आपण अशी चालू ठेवणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या क्लासमध्ये बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना येणं शक्य नसतं अशांसाठी आपण ऑनलाइन लेक्चर चालू ठेवणार आहे. फक्त एवढंच की ते पेबल असेल ती तुम्हाला पे करावी लागेल. ऑनलाइन लेक्चर आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रातला कुठलाही विद्यार्थी जर त्याच्याकडे नेटची व्यवस्था असेल तर आपण 8 9 10 या तिन्ही वर्गाचे ऑनलाइन लेक्चर सुद्धा सीबीएसई इंग्लिश मीडियम आपला महाराष्ट्र म्हणजे सेमी माध्यम मराठी माध्यम सीबीएसई इंग्लिश मीडियम सगळ्यांच्या बॅचेस आपण घेणार आहे ऑनलाइन सुद्धा. त्यामुळे तुमचे मित्र कोण असतील इंग्लिश मीडियमचे कोण विद्यार्थी असतील त्यांना तुम्ही ही लिंक पाठवा. तू लिंक आई बाबा तुला समजते का पहा. आवाजामध्ये जरा थोडासा प्रॉब्लेम येत असेल आवाज एवढा क्लिअर कर तुम्हाला कदाचित येत नसेल. थोडा जरा नेटला प्रॉब्लेम असतो त्यामुळं त्याच्यात नक्कीच मी सुधारणा करणार आहे हळूहळू. आणि आपण सॉफ्टवेअर एक नवीन घेणार आहे परत. त्यावेळेस तुमच्या बरोबर व्यवस्थित क्लिअरिटी तुम्हाला दिसेल. समजत नसेल तसं सांगत चला. आता तुम्हाला मी 2 मिनिटं वेळ दिलेला आहे. काही शंका असेल तर विचारा बरं लगेच. काही शंका आहे का? आपलं थेरम पाहिजे का? थेरम विचारायचं का परत एकदा? थेरम पीपीटी थेरम सांगते कोण? तुम्हाला सांगितलं होतं कोण परफेक्ट सांगते बघूया. जी सांगत झालंय कॅडबरी लगेच तिथं घरचे तुमचे बसलेले असतील कोण त्यांच्याकडे त्यांना मी सांगेल की बाळांनी भरपूर सांगितलेले बघा त्याला 20 रुपये कॅडबरी द्या.
आहे का तयारी कुणाची? आईस्क्रीम नाही खायचं. आईस्क्रीम आता 2-3 महिने अजिबात मागायचं नाही, 5-6 महिने आईस्क्रीम. 40 रुपयाला कॅडबरी. घरचे मध्ये शिकू नको, बस घरीच. चला सांगते कोण थेरम? येईल का सांगता थेरम? विचारू का? आहे का तयारी कुणाची थेरमची? गजेश संचती सांगता का थेरम? बीपीटी. पण मी ट्रायंगलची नावं देणार त्यानुसार सांगायचा. आहे का ऑनलाईन गजेश? वीर नाही. कोण सांगते का? ठीक आहे, उद्या पाठ करून या. उद्या आपण विचारू. रिव्हिजन टाकायची आवश्यकता नाहीये मला वाटतंय. थोडंसं तुम्ही वाचन करा घरी गेल्यानंतर. आपला टायमिंग संपलेला आहे. आज जरा लेट झाला थोडंसं 5-10 मिनिटं. उद्या त्याला शार्प आपण टाइमला चालू करू. टायमिंग मी तुम्हाला उद्या सकाळी सांगेन. सर्वांनी हे झालेले एक्झाम्पल 1.1, 1.2 आणि 1.3 मध्ये दोन एक्झाम्पल घरी नीट अभ्यास करा. काय शंका असेल तर उद्या विचारा. ओके.